नमस्कार. आज पुन्हा एकदा गंभीर घटना घेऊन आलोय. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुप्रभात मित्रांनो, आपल्यासमोर आजची अत्यंत गंभीर बातमी आहे. रात्री एका लोकल लॉजच्या बंद असण्यामुळे एका तरुणीला गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. ही घटना केवळ तिच्यासाठी नाही तर समाजातील प्रत्येकासाठी सावधगिरीचे संदेश देणारी आहे. आपण ह्या घटनेचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. रिपोर्टर घटनास्थळावर आहे आणि तो ताबडतोब आपल्याला घटनास्थळावरून माहिती देईल. मी सध्या येथे उभा आहे. ही जागा जी सामान्यतः प्रवाशांसाठी आणि रात्री राहण्यासाठी वापरली जाते सध्या बंद आहे. आज रात्री घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांच्यात भीती निर्माण केली आहे. पीडित तरुणी सांगते की तिला अचानक आणि अकल्पित परिस्थितीत मदतीची आवश्यकता भासली, पण लॉज बंद असल्यामुळे तिला सुरक्षित जागा मिळाली नाही. परिसरातील नागरिक आणि सुरक्षा अधिकारी म्हणतात की ही घटना फक्त वैयक्तिक नसून सामाजिक जबाबदारीची गंभीर समस्या दर्शवते. अनेकदा अशा ठिकाणी सुरक्षा उपाययोजना आणि तात्काळ मदत उपलब्ध नसल्यामुळे अशा घटना घडतात. आम्ही पोलिसांसोबत संवाद साधला आणि त्यांचे म्हणणे आहे की पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ तपासले आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे आणि पीडितेला तातडीने मदत मिळवून देण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सर्व नागरिकांनी अशा परिस्थितीत जागरूक राहावे आणि रात्री अनोळखी ठिकाणी जाण्यापासून टाळावे. तसेच व्यावसायिक स्थळांवर सुरक्षितता उपाययोजना असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून योग्य उपाययोजना केल्याशिवाय अशा घटना पुन्हा घडू शकतात. आपल्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या सुरक्षेसाठी खबरदारी घ्या. सुप्रभात मित्रांनो, आज आपल्यासमोर एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. रात्री एका लोकल लॉजच्या बंद असण्यामुळे एका तरुणीला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला. ही घटना केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण समाजासाठी जागरूकतेची सुद्धा सूचना आहे. आजच्या रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत या घटनेची माहिती, पोलिसांची कारवाई, प्रशासनाची प्रतिक्रिया आणि समाजासाठीचे संदेश. ही जागा जी सामान्यतः प्रवाशांसाठी रात्री राहण्यासाठी वापरली जाते आज बंद असल्यामुळे एका तरुणीला गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले. घटनेच्या रात्री पीडित तरुणी सांगते की तिला अचानक मदतीची गरज भासली, पण लॉज बंद असल्यामुळे तिला सुरक्षित ठिकाण उपलब्ध झाले नाही. परिसरातील नागरिक आणि सुरक्षा अधिकारी म्हणतात की अशा परिस्थितीत सुरक्षितता उपाययोजना, CCTV आणि तात्काळ मदत उपलब्ध नसल्यास अशा घटना घडू शकतात. आपण भेटलो परिसरातील रहिवाशांना. त्यांनी सांगितले की अनेकदा रात्री या भागात सुरक्षा व्यवस्था अपुरी असते आणि अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणानुसार या भागातील नागरिक रात्री लोकल लॉज किंवा सार्वजनिक ठिकाणी टाळतात. तरीसुद्धा काही परिस्थिती निर्माण होते. आम्ही पोलिसांसोबत संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ तपासले आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे आणि पीडितेला तातडीने मदत मिळवून देण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सर्व नागरिकांनी अशा परिस्थितीत जागरूक राहावे आणि रात्री अनोळखी ठिकाणी जाण्यापासून टाळावे. तसेच व्यावसायिक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना, CCTV आणि तात्काळ मदत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी सांगितले की सामाजिक जबाबदारी आणि प्रशासनाचे संरक्षण याशिवाय अशा घटना पुन्हा घडू शकतात. धन्यवाद.